कधी कधी ना असे प्रसंगाला सामोरं जावं लागतं की ठेचावं असं वाटतं. ठेचा की माणसांना नाही, इथे लसूण मिरचीला. आणि तो ठेचा सगळा राग त्या ठेच्यावर काढा आणि मस्त चमचमीत असा ठेचा चिकन करा की. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. झणझणीत चिकन करूयात. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत madhurajrecipeclub.com. इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता. तर सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करायचं. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. करी कट चिकन जे असतं ना तेच आहे. ऑनलाईन मागवते मी आजकाल, बरं पडतं. चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. आता मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, नाही घातली तरी काही हरकत नाही, लिंबूचा रस मिसळून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1 तासभर मुरण्याकरता ठेवूयात. ठेचा चिकन आहे, ठेचा तर केलाच पाहिजे की नाही. तर सगळ्यात आधी तेल घ्यायचं. जमल्यास लोखंडी तवा घ्या आणि यामध्ये मिरच्या घेऊयात. तुम्हाला कितपत तिखट हवं त्या अंदाजात मी 6-7 मिरच्या घेते आणि भरपूर असा लसूण, 10-12 लसूण पाकळ्या मिसळायचं. मिरची अशी हलकीशी भाजून घेतली ना तेलावर की ती बाधत नाही, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्रास होत नाही. ठसका उडालेला आहे. आता हे हलकं भाजत आलं, यामध्ये घालायचं सुकं किसलेलं खोबरं. खोबऱ्याचा रंगबिंग अजिबात बदलायचा नाही, फक्त यामध्ये मिसळून घ्यायचं. सुक्या खोबऱ्यातली जी कच्ची चव असते ना ती फक्त आपल्याला कमी करायची. अगदी हलकं सोनेरी रंगावर भाजायचं. गडद नका करू, कारण आपल्याला ना ते ठेचाचा रंग म्हणजे तो हिरवा कच्चा रंग हवा आहे. त्यामुळे कुठलाच, म्हणून मी यामध्ये जिरं देखील घातलं नाही, तर जिऱ्याचा काळपटपणा मसाल्यात उतरतो. इथे खोबरं देखील हलकं भाजून झालं आहे. हे बघा, रंगबिंग फार बदलला नाही, अगदी अगदी छोटूसा सोनेरी रंग किंवा बदामी रंग आहे. ठेचा आहे की नाही, मग ठेचूनच करायचा. टेन्शन नका घेऊ, मिक्सरमध्ये केलं तरी काही हरकत नाही. सो लगोलग कोथिंबीर नाही घालायची. आधी हे हलकंसं ठेचून घेऊया. आधी ना पाण्याचा अजिबात वापर न करता हे ठेचून घ्यायचं सुकं सुकं, म्हणजे ते बारीक छान होतं. आणि मग लागलं तर थोडं पाणी घालून सरसरीत करून घ्यायचं. आता यामध्ये घालूयात कोथिंबीर. कोथिंबीरीच्या काड्या देखील घेतलेल्या आहेत, कोवळ्या, चव छान लागते म्हणून. आणि हे यामध्ये मिसळायचं. पाण्याचा अजिबात वापर न करता जितकं शक्य असेल तितकं छान ठेचून घ्यायचं. वा, हे बघा, खूप बारीक नाही आणि खूप जाड पण नाही, परफेक्ट असं हे तयार आहे. चला, तर इथे 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. तर तेल गरम झालं, सगळ्यात आधी जिरं छान फुललं पाहिजे. यामध्ये लगोलग बारीक चिरलेला कांदा पटकन शिजावा म्हणून यावर थोडंसं मीठ, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि पटकन तो शिजतो. अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा. चला, कांदा इथे अगदी हलक्या सोनेरी रंगावर परतून झालाय. रंग बदलू नका. काय होणार आहे ना, आपल्याला जो ठेचा चिकन आपण करतो ना त्याचा हिरवा कच्चा रंग आहे तसा राहिला पाहिजे. एनिवे चिकन शिजत असताना कांदाही शिजत राहणार, त्यामुळे तो ऑलरेडी गळून जातो. त्यामुळे फार असा फोडणीत शिजवायची गरज नाही. चला, कांदा परतत आला. आता यामध्ये हा ठेचा घालूया. सगळा ठेचा घालायचा, मिसळून घेऊयात. कांद्यासोबत आहे ना ठेचा चांगला एकजीव करायचा. सगळा ठेचा घातला आणि जितका तो छान कांद्यावर जेल होतो ना तितका त्याचा रंग बघा छान असा खुलून वर येतो. काय खमंग सुवास तळवतो आणि रंग पण काय सदाबहार झालेला आहे. आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. आणि तुम्हाला असा हिरवा रंग हवा असेल ना तर थोडे कोथिंबीरचं पेस्ट किंवा कोथिंबीरचं पाणी घातलं की तो रंग छान येतो. आणि हे जी हळद घातली ना चिकनमध्ये त्यानेही रंग छान खुलून यायला मदत होते. आता हे मिसळूयात. छान परतून घ्यायचं ठेच्यामध्ये चिकन.
मस्त दिसतंय आणि सुवास तर एवढा कमाला दरवळतोय. आता याच्या अंगच्या पाण्यातच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय, पण आपण वापरतोय कढई जी आहे ट्रायप्लाय आणि त्यावर तो इंडक्शन आहे. एनिवे गॅसवर तरी ते होऊन जातं मॅनेज, पण थोडंसं 1-2 चमचे पुडाशी पाणी घालणार आहे चिकनमध्ये नाही, जेणेकरून खालची जी मॅग्नेटिक वेव्स येतात इंडक्शनच्या त्याने ते करपणार नाही. अगदी थोडंसं झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. बरोबर 10 मिनिटं झाकण ठेवून चिकन वाफवलंय. थोडंसं पाणी टाकलं होतं, तेच पाणी पुरेसं आहे. त्या अंगच्याच पाण्यात हे शिजलंय, पण आणखी थोडं शिजणं गरजेचं आहे. पण या स्टेजला यामध्ये घालूयात गरम मसाला अर्धा चमचा, चव लागावी म्हणून धणेपूड 1 चमचा, अगदी थोडंसं लाल तिखट, खूप नका घालू. आता हे पुन्हा सगळं एकजीव करा. वा वा वा, बघा ग्रेव्हीला रंग काय सुरेख येतोय हे सगळे मसाले घातल्यावर, आणि चवही भन्नाट येते. आता पुन्हा एकदा हे फक्त कढईला चिकटू नये म्हणून 1 चमचाभर फक्त मी पाणी घालते बेसला, इतकंच. झाकण ठेवायचं आणि आता आणखी 10 ते 15 मिनिटं हे छान वाफवून घ्यायचं. टोटल बरोबर 20 मिनिटं हे चिकन शिजवलंय. चला आणि बघूयात कसं झालंय ते. वा, बघा मस्त दिसतंय. हलकंसं लागायला सुरुवात झाली होती, पण रंग बघा काय सुरेख आलाय. आणि तुम्हाला जर आणखी हे रसरशीत हवं असेल ना तर पाणी थोडंसं वाढवू शकता, पण माझ्या दृष्टीने हे अगदी परफेक्ट आहे. काय दिसतंय बहारदार. वा 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 वा, आणि चिकन फार छान शिजलंय. चला दाखवते. सुरी घातली. बघा काय सुंदर शिजलंय चिकन. क्या बात आहे. बहारदार. आता हे खायचं कसं, हे ना आपलं टिपिकल भाकरीपेक्षा आहे ना मऊ इंद्रायणी भात किंवा आळणी भात, त्याबरोबर हे चिकन बहारदार लागतं, चवदार लागतं. अरे चिकन मटन खात असाल ना तर हे एकदा मस्त सातारी खरडा चिकन किंवा ठेचा चिकन करून बघाच. मस्त होतं, जबराट होतं, आणि रंग बघा काय कमाल आला आहे. सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.